भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खननाच्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केलाय। 9 एप्रिल रोजी जारी केलेल्या या आदेशानुसार निलंबित अधिकाऱ्यांमध्ये तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांचा समावेश आहे। दोघे अधिकारी गेल्या काही काळांपासून तुमसर परिसरामध्ये बिनधास्त सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाकडे डोळेझाक करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात हे स्पष्ट झाले आहे की या दोन्ही अधिकाऱ्यांचा या अवैध कारभारात थेट सहभाग असून त्यांनी साठीबाजीतही सहभाग घेतल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। इतकंच नव्हे तर पर्यावरण विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अनेक वाळू घाटांमधून वाळूचं उत्खनन सुरू असल्याचं चौकशी स्पष्ट झालंय। महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली होत असेल तर सामान्य नागरिक काय अपेक्षा करणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल विधानसभेत घेण्यात आली होती। अवैध वाळू उत्खनन, त्यातून होणारे अपघात, नागरिकांचे होणारे हाल आणि प्रशासनाची अक्षम्य भूमिका या विरोधात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती। या चर्चेवेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी 7 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे। या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। वाळू माफियांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सरकारनं झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे। महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणताही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असेल तर त्याला क्षमा केली जाणार नाही। ही कारवाई केवळ सुरुवात असून इतर वाळू घाटातील व्यवहाराची देखील चौकशी सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज घेता रश्मित रामटेके सोबत संदीप पडारे, भंडारा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।